ऑब्विसली तूच दिला होतास ना तो ज्यूस. एक मिनिट, हा प्लॅन माझ्या एकटीचा नव्हता, आपल्या दोघींचा होता. आणि हे तिकडे सांगणार कोण? मी स्वतः. आणि ते तुझ्यावर विश्वास ठेवतील. तरी मी सांगणार आहे, कळलं ना? काय आहे ना दिशा, मी त्यांना पटवून देईन की या गोळ्या मला दिशाने दिल्या होत्या आणि सांगितलं हरीशच्या ज्यूस मध्ये नेऊन टाक, तो बेशुद्ध होईल. मी टाकल्या, तो झाला बेशुद्ध. आणि कसं आहे ना, मी जर या घरातून बाहेर पडणार असेल ना, तुलाही पडावं लागेल, कळलं ना? कारण काय आहे, माझ्याकडे एक हुकुमाचा एक काय. कोणता? मी स्वतः. त्या दिवशी शूटिंगला जो स्टाफ होता तो आता आपल्या समोर उभा आहे. यापैकीच कोणीतरी तुला ज्यूस दिले होता. आता यांच्याकडे नीट बघ आणि ओळखायचा प्रयत्न कर की यापैकी कोणी दिलं ते. हो सर. आता हा ओळखेल का रे? होप सो. त्याने आपल्या बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट होतील. देवा, आयुष्यातला तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. त्या दिवसानंतर माझं समजा आयुष्य बदललंय. हे समजा कुणी केलं हे माहित नाही, पण आज हरीश सरांनी तो माणूस ओळखू दे, म्हणजे आदित्य सरांच्या डोक्यावरचा भार हलका होईल. नाही सर, मी खरंच खूप प्रयत्न करतोय, पण मला नाही आठवते मी काय करू. हरीश प्लीज, एकदा सगळ्यांच्या चेहऱ्याकडे परत एकदा नीट बघ, तुला नक्की आठवेल. हा प्लीज ट्राय. हो सर. हॅलो, एक्सक्यूज मी, इकडे बघा सगळ्यांनी. हे बघा, लग्नाच्या शूटच्या दिवशी हरीश सर अचानक गायब झालेत. तुमच्यापैकी कोणीतरी त्यांना ज्यूस मधून औषध पाजून बेशुद्ध करून गायब केलंय. आणि आम्ही त्या माणसाला ओळखलंय. मी तुम्हाला एक संधी देतोय, तुम्ही स्वतःहून पुढे या. तुम्हाला कोणतीही शिक्षा केली जाणार नाही, उलट तुमची चूक सुधारण्याची तुम्हाला संधी दिली जाईल. आय प्रॉमिस, मी कोणालाही शिक्षा करणार नाही. तुम्ही स्वतःहून पुढे येऊन सांगा. हो, माझा राग होता ना त्याच्यावर, तो सगळा राग काढला मी. मला सांगा, यातनं माझा काय फायदा झालाय? सांगा ना, काय फायदा झालाय? आणि काय रे आदित्य, मी सांगितलं का तुला तू हरीशच्या जागी उभं राहा म्हणून? मी सांगितलेलं तुला अहिल्याबाईंचं ऐकू नको म्हणून, की मी सांगितलेलं हे लग्न कर म्हणून? कुणी सांगितलेलं? उलट मी तर याला अडवत होते. विचारा त्याला. हे मला अजिबात मान्य नाही आहे आदित्य. या मोलकर्णी बरोबर तू एक मॉडेल म्हणून उभा राहणार आहेस का? आपल्या घराचा मान सन्मान इब्रत तुझ्या आईचं नाव याचं तरी भान आहे की नाही तुला? आणि ही पारू सुद्धा निर्लज्जासारखी तिथे उभी होतीस ना?
आणि प्रीतम, मी किती वेळा म्हणत होते की वहिनींच्या परवानगीशिवाय काहीही करू नका. ऐकलं का तुम्ही माझं? तुला मी सांगत होते की हे लग्न नको करू, ऐक माझं, नको उभं राहू. तू ऐकलंस माझं? नाही ना? आणि तू तेव्हाच का नाही अडवलं मला? त्या दिवशी का नाही म्हणालीस हे नको म्हणून? की तुलाच मॉडेल म्हणून आदित्य हवा होता लग्नासाठी. दामिनी काकू, जरा विचार करून बोला. काही बोलताय? पारूचा यात काही दोष नाहीये. बास आदित्य, बास. खूप ऐकलं हा मी तुमचं, आता नाही. त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगत होते माझं ऐका, पण तुम्हाला कुणालाच माझं नव्हतं ऐकायचं. घरी आल्यानंतर पण मी वहिनींना सगळं सांगू शकले असते, अगदी सगळं. पण मी नाही सांगितलं. का? कारण आदित्य किर्लोस्कर वहिनींनी तुझं तोंडही बघितलं नसतं म्हणून. म्हणून मी गप्प राहिली. कळलं ना? मी तुम्हा सगळ्यांना सांभाळायला चालली आणि तुम्ही मला दोष देताय. नाही, तुम्ही सगळ्यांनी ना आता एक काम करा. वहिनी आल्या आल्या तुम्हाला जे जे काही सांगायचंय ते सगळं सांगून टाका. मी पण सांगते वहिनींना. त्यांना कुणी फसवलं, त्यांच्यापासून गोष्टी कुणी लपवल्या आणि अहिल्यादेवी किर्लोस्करांचा विश्वासघात कुणी केला. हॅलो आई, मला जरा खूप अर्जंट आणि महत्वाचं बोलायचं होतं. आई, त्या दिवशी लग्नाची जाहिरातीचा शूट होता तेव्हा आदित्यचा कॉल. सासू मॉमना त्याच्याशी बोलण्यापासून थांबवायला हवं, नाहीतर तो त्या दामिनीचं नाव घेणार आणि ती पावळट दामिनी माझं. सासू मॉम, चला ना आज जाऊया प्लीज. एक मिनिट. हा बोल आदित्य, काय सांगायचं होतं तुला? अटेन्शन एव्हरीवन. फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच फॉर कमिंग यू ऑल. आय एम सो हॅपी टुडे. आज इथे माझ्या सासू मॉम, आज इथे माझ्या सासू मॉम आणि आपल्या सगळ्यांच्या फेवरेट अहिल्यादेवी किर्लोस्कर आल्यात. अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर हर. आज इथे आलेल्या सगळ्या कस्टमर्सना माझे सासू मॉम आणि सासरे डॅड इथे प्रेझेंट असल्यामुळे 40% डिस्काउंट. बापरे, 40%? तेच म्हणत होतो मी. एक मिनिट. हा आदित्य बोल, काय सांगत होतास? आई आई, तू जा, दिशा तुला बोलवतीये ना. आपण घरी संध्याकाळी आल्यावर बोलूया. नक्की का? म्हणजे नक्की काही अर्जंट नाहीये, नाहीतर मी लगेच निघते इथून. सासू मॉम लगेच. नाही आई, तू ये, आपण आल्यावर बोलूया. बर. सासू मॉम, सासरी डॅड, मी ना तुमच्या सगळ्या फेवरेट डिशेस बनवून घेतल्यात. प्लीज चला ना, प्लीज. मॉम डॅड या. आज संध्याकाळपर्यंत वाट बघावी लागेल फक्त. दादा ऐक माझं, हे बघ. दादा ऐक. संध्याकाळपर्यंत वाचलीस तू. बघू. वाचले बाई. आता संध्याकाळी आदित्य वहिनींना सांगितल्याशिवाय काही गप्प बसणार नाही. दिशाला कळवायला हवं, हा ना? आलीच. मी नाही सांगितलं का? कारण आदित्य किर्लोस्कर वहिनींनी तुझं तोंडही बघितलं नसतं म्हणून. म्हणून मी गप्प राहिली. कळलं ना? सगळी चूक माझीच आहे.
सगळी चूक माझी आहे. दामिनी काकू काही चुकीचं बोलत नाही. बघ दादा, तू शांत हो. मी आजच जाऊन सगळं आईला सांगून टाकतोय. ओके? हा? तू का सांगशील? तुझा काय संबंध आहे? अरे कारण तू जे काय केलेस ते माझ्या सांगण्यावरून केलंस, कळतंय का तुला? तुला करायचं होतं का मॉडेलिंग? नाही ना? मी बोललो म्हणून केलंस ना फोर्सफुली. त्यामुळे ह्यात जर कोणाची चूक असेल ना तर ती माझी आहे. त्यामुळे मी जाऊन सांगणार सगळं आईला, कळलं? तुझी काही चूक नाही, सगळी चूक माझीच आहे. म्हणून उभा होतो मी आईची परमिशन. दादा ऐक माझं. ओके दादा, आईसाठी तू नेहमीच एक चांगला आदर्श मुलगा आहेस. ती प्रचंड विश्वास ठेवते तुझ्यावर. आणि तू जर ह्या कंडिशन मध्ये तिला जाऊन सगळं सांगितलंस ना तर ते खूप हर्ट होईल यार. आतल्या आत तुटेल ती. आणि माझं काय तर नेहमीच तिच्यासाठी एक तर आहेच नालायक, आगाव, आणि माझ्याकडून तर एक्सपेक्टेशन्स पण नाही आहेत तिला. त्यामुळे ना मी सांगितलं तर फार फार तर काय होणार आहे, ती चिडेल, रागवेल ना, जास्तीत जास्त मला पनिश करेल. बट इट्स ओके यार, आय कॅन हँडल इट. मी तुझं माझ्यावरचं प्रेम समजू शकतो, तुझं कन्सर्न समजू शकतो, पण आज तू माझ्या आणि आईच्या मध्ये प्लीज नको येऊस. ब्रो, जर मी आज आईला हे सगळं कन्फेस नाही केलं ना तर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. पहिल्या पावसाने एकदम दडीच मारले ना. मला काय वाटतं आपल्या कोल्हापूरच्या ग्रुप ऑफ फार्मिंगच्या शेतकऱ्यांचा फॉलोअप घेऊया का आपण. पेरणी राहिली असेल बऱ्याच शेतकऱ्यांची, एक अंदाज तरी येईल आपल्याला. मी चालत्या गाडीतून उडी मारू का? मारू उडी? बर. श्रीकांत काय करतोयस? काय चाललंय तुझं? इतका वेळ मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय, काहीतरी सांगतोय, पण तुझं लक्षच नाहीये. कुठे हरवलेस? कुठे? आदित्य, त्याचं काय? अरे मला जरा ना विचित्र वाटतंय. म्हणजे मी मगाचपासून त्याला फोन करायचा प्रयत्न करते, त्याचा फोन लागत नाहीये. कुठे हरवलाय हा मुलगा काय माहित. मग ठीक आहे ना, आता आपण जातोच ना घरी, बोल त्याच्याशी आणि समोरासमोर बसून काय असेल ते क्लिअर. काय तोंडाकडे काय बघताय माझ्या? हा, भूत बघितल्यासारखं. ए जा, पाणी आण. मॅडम तुम्ही थांबा, मी आणते. एक मिनिट, मी काहीतरी चुकीचं ऐकल्यासारखं झालं मला. तू मॅडम म्हणालीस का हिला? काय ते गमतीत सावित्री आत्या मला मॅडम म्हणतात कधी कधी. हो, मी गंमत केली ना तर महागात पडेल ना तुला पारू. आणि काय ग सावित्री, इथे घरात काय सुरू आहे आणि तुमचं काय चाललंय? त्या ऍड शूटला हरीशच्या जागी आदित्य बसला हे तुला या चोमडीने सांगितलंच असेल. पण आता जर ते वहिनींना समजलं ना तर त्याचे परिणाम आदित्यवर सगळ्यात जास्त होणार आहेत. तू, आदित्य आणि प्रीतम, तुम्ही सगळ्यांनी मिळून अहिल्या बहिणींचा विश्वासघात केलाय, कळतंय ना? आदित्य आणि प्रीतम मित्र आहेत ना ग तुझे.
तुम्ही सगळ्यांनी मिळून हा व्हिडिओ प्लॅन केला ना? जाऊन सांग त्यांना की तोंड बंद ठेवायचं. जे झालं ते झालं. बहिणींना यातलं काहीही सांगायची गरज नाही. आणि हा, माझं नाव घ्यायची गरज नाही हं, नाहीतर महागात पडेल. सांगू दे त्यांना देवी आईनं समज. कधी ना कधी देवी आईनं समज खरं कळणारच आहे. आणि अजून किती दिवस त्यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवणार आहोत आम्ही? जे होईल ना ते आम्ही बघून घेऊ. एक मिनिट. आम्ही म्हणजे कोण? तू स्वतःची बरोबरी कोणाशी करतेस? आई अशी अंधारात का बसली आहे? तेही यावेळी. रितम, लाईट लाव. लाईट नको लावूस, काळोखच असू दे. काय झालं आई? तुला माहित नाहीये काय झालं ते? तू काहीतरी सांगणार होतास ना मला? बोल, मी ऐकतेय. आई खर तर सांगायला थोडा उशीरच झालाय. तुला आधीच सांगायला हवं होतं. आई, हे लग्नाच्या शूट विषयी आहे. माहितीये मला सगळं. खरं तर बाहेरून समजण्यापेक्षा माझ्या मुलाने मला विश्वासात घेऊन स्वतः सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं. पण या क्षणी मला काय वाटतंय तुला नाही कळणार. आई, आय एम सॉरी. मला प्लीज माफ कर. मी देवा, माझा आदित्य सरांबरोबरचं लगीन कुठल्या परिस्थितीत झालं आहे तुला माहित आहे. आमचं लगीन हे जग नाही मान्य करणार. आदित्य सर बी नाही मान्य करणार. पण माझ्यासाठी हे लगीन खरं आहे. देवा, नशिबात जे असतं तेच होतंय. ह्यो समजा तुझा खेळ आहे. तुझ्या मनात होतं म्हणूनच तर हे समज झालं. कोण चूक कोण बराबर मला नाही माहिती. मला फक्त एवढंच माहित आहे की आदित्य सर माझा नवरा आहे. आदित्य सरांना असं काळजीत नाही बघू शकत मी. ते झुरायला लागलेत आतनं. त्रास होतोय त्यांना. देवा, त्यांच्यावरचा भार हलका कर. आज आदित्य सर देवी आईंना समज खरं खरं सांगणार आहेत. त्यांना बळ दे. देवी आई आणि आदित्य सरांच्या पिरमाला, त्यांच्या नात्याला, त्यांच्या विश्वासाला तडा नको जाऊ देऊ. नाही, पण त्यांच्या बाजूने मीच बोलणार. काय प्रॉब्लेम आहे? मला नाही बोलायचं मग तुमच्याशी. एक मिनिट. हॅलो, हो इथे बघा. हो हॅलो.
एकतर तुम्ही चुकीच्या पद्धतीने अवॉर्ड डिक्लेअर करता वर आम्हाला ॲटिट्यूड दाखवताय. शांत बसा काय चाललंय तुमचं? मॅडम तुम्ही बसून घ्या ना, बसा. प्रीतम सर काय चाललंय तुमचं? शांत व्हा ना जरा. काय चाललंय म्हणजे काय? अगं ॲटिट्यूड दाखवते. 1 मिनिट थांबतो. हॅलो, तुम्ही इथे येऊन ॲटिट्यूड न दाखवायचा मला. तुम्ही चुकीचा अवॉर्ड डिक्लेअर केला, आमची काही चूक नाही आहे सगळ्यात. बरोबर, कारण तुम्हाला तर तो अवॉर्ड चोरून घ्यायचा होता ना. काल तुम्ही जशी माझी पर्स चोरली तसं. काय हो, एवढे श्रीमंत आहात तुम्ही, एवढं मोठं घर आहे तुमचं, आणि तरी चोरी करायला लाज नाही वाटत का हो तुम्हाला? प्रीतम सर तुम्ही चोरी नाही ग पारू, कशी करेन मी चोरी? 1 मिनिट. एकतर काल पण माझी काही चूक नव्हती. तुम्हाला सभ्य माणूस आणि चोर याच्यात फरक नाही करता आला. माझी काय चूक आहे? तुम्हाला माहिती आहे का तुम्ही किती मोठा घोळ घालून ठेवलाय ते, आणि वर इथे आम्हाला ॲरोगन्स दाखवताय तुम्ही? हे बघा, यात माझी काही चूक नाहीये. एक मिनिट. काय झालं? अरे या त्या गावातल्या मॅडम आहेत. म्हणजे आधी मॅडम होते, आता अवॉर्ड कमिटीमध्ये काम करतात. आणि यांनी सगळं घोळ घालून ठेवलं. खुशाल म्हणतात अवॉर्ड नाही घेतलं तरी चालेल. म्हणजे प्रीतम सर 1 मिनिट, मी कधी तुम्हाला असं सांगितलं की मी अवॉर्ड कमिटीमध्ये काम करते? मी इकडे आदित्य किर्लोस्कर सरांना भेटायला आली. हो, मी आदित्य किर्लोस्कर. बोला. हॅलो सर, ॲक्च्युली मी ना इथे MA करायला आली आहे आणि तुमच्याच एका स्कूलमध्ये रिसर्च टीममध्ये काम करणार आहे. ओ येस, राईट. तुमचं ॲडमिशन आणि राहण्याची व्यवस्था वगैरे झाली आहे का? होऊन जाईल सर 2-3 दिवसात. ओके. प्रीतम हे आपल्या स्कूल प्रोजेक्टमध्ये काम करणार आहेत. शहरात नवीन आहेत, त्यामुळे यांची राहण्याची व्यवस्था वगैरे बघशील? बघतो ना. भाई बोला, भगवान बोला. हॅलो सर, या. मी कमिटी अवॉर्डमधून आलोय. तुमच्याकडून काही कॉल गेला होता, काही प्रॉब्लेम झालाय का? येस प्लीज हॅव अ सीट. सर मी पण येते ना. ओके फाईन. प्रीतम प्लीज असिस्ट हर. ओके, थँक्यू. या, येस बोला. 15 दिवस आधीच तुम्हाला सांगितले सर. माहित नाही सर तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं नाही. एनिवे, हे अवॉर्ड आईसाठी खूप महत्वाचं आहे, त्यामुळे मी येईन संध्याकाळी. ओके सर, थँक्यू. येतो मी. हॅलो, कुठे जाताय? बसा, तुमच्याशी बोलायचंय. त्यांची काही चूक नाही, ते क्लिअर आहेत. अरे हे इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत कशी पोहोचली नाही हे माहित नाही. त्यांना जाऊ दे. सर प्लीज. थँक्यू. आदित्य सर, म्हणजे आता तुम्ही ते बक्षीस घ्यायला जाणार? जावं लागेल. आईची तशी इच्छा आहे. यावर एकच पर्याय, तो म्हणजे या फंक्शनच्या आधी आईला सगळं सांगावं लागेल. आईशी कॉन्टॅक्ट होत नाहीये. मामा, तुम्ही कुठे चाललाय? तुम्ही पण या ना आमच्यासोबत. नाही नको. एवढा मोठा कार्यक्रम आहे, मी आपला गाडीतच बसतो. मारुती मामा, तुम्ही पण आता एका इंटरनॅशनल मॉडेलचे वडील आहात. मोठेच आहात तुम्ही पण. चला. आता या ड्रायव्हरला मध्येच घ्यायची काही गरज होती का? ना. आज त्या नॉनसेन्स ड्रायव्हरला येऊच द्या. आज पारूला आणि तिच्या ड्रायव्हर बापाला त्यांची लायकी पुन्हा एकदा दाखवून देऊया आपण. बा, अरे समजे एवढं बोलतायत तर चल ना आमच्या बरोबर. भारत, ह्यो कार्यक्रम माझ्यासाठी बी मोठा आहे. मी बी नाही बघितला कधी. मला अवघडल्यासारखं होईल. बा, तू माझ्या बरोबर असलास ना तर मला बरं वाटेल. चल ना. अगं चल ना बा. बरोबर. मी एवढी गाडी पार्क करून येतो. तोपर्यंत तुम्ही वा मोर.
तुम्ही समजे पुढे व्हा, मी बाला घेऊन येते. आलोच. इथपर्यंत मी एकटीच नाही आले. प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी तूच होतास. माहित आहे तू आमच्यापासून लांब होतास, पण तुझा यो हात कायम आमच्या डोक्यावर होता. आणि बा, ज्याच्या डोक्यावर त्याच्या बाचा हात असतो ना, त्याला आयुष्यात मोठं होण्यापासून कधीच कुणी बी नाही रोखू शकत. आणि बा बघ ना, घनदाट जंगलात बी झाड वाढत असताना ते उंच उंच लांब लांब जात असते. आभाळाला शिवायचा प्रयत्न करत असते, पण त्याची माती, त्याची जमीन त्या झाडाच्या मुळांना घट्ट धरून ठेवते. त्यामुळं त्या झाडाला उंच वाढायची ताकद मिळते. आणि ते झाड जर मी असेल ना, तर बा, माझी माती, माझी जमीन फक्त तूच आहेस. तुझ्याशिवाय मी काहीच नाहीये. कधी कधी चांगलं बोलतेस तू. दिशा, तू नको पारूची काळजी करूस. मी ओळखते त्या मुलीला. तिला तिच्या मर्यादा माहिती आहेत, आणि आदित्याला माहित असतं तो काय करतोय आणि काय नाही ते. त्यामुळे हे परत नको करू. बाय द वे डॅनी, सासू मॉमने ना मला एकदा आदित्य आणि पारूच्या प्रकरणात काही बोलू नकोस म्हणून खूप सुनावलं होतं. पण आता त्यांचा तोच लाडका लेक आदित्य किर्लोस्कर त्यांना संपूर्ण जगासमोर मान खाली घालायला लावणार आहे. देवी आई बनून मिरवण्याची खूप हौस आहे ना अहिल्यादेवी किर्लोस्करला. लेट्स सी अजून किती दिवस मिरवते ते. एक मिनिट, तुला हे सगळं करून काय मिळणार आहे? पाव काय? किर्लोस्कर हाऊस, किर्लोस्कर बिझनेस, द होल एम्पायर, सगळ्यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार असेल. तो प्रीतम तर ऑन केसच आहे, पण त्यांचा मेन पिलर आदित्य, त्याचे कारनामे जेव्हा सगळ्यांसमोर आज त्यांच्या समोर येतील ना, तेव्हा त्यांचा मॉरल डाऊन होईल. त्या कोलॅप्स होतील. त्यांच्या दोन्ही मुलांवरचा त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांची डिसिजन्स घेण्याची पॉवर अशी एका चटक्यात फिनिश होईल. आणि मग तिकडे त्यांना सपोर्ट करण्यासाठी कोण येणार? त्यांची होणारी सून दिशा किर्लोस्कर. आणि मग सुरू होणार या संपूर्ण किर्लोस्कर एम्पायरवर माझ्या एकटीचं राज्य. मी एकटी रूल करणार. ही किर्लोस्कर घरावर राज्य करणार म्हणे. मी काय इतके वर्ष या तुकलीचा खेळ खेळते. मी पण बघते की कशी मालकीण होते ती. पण दामिनी, चल आधी जाऊन जरा त्या पारूची जिरवूया. लेट्स गो. ए, खाली बस. किती छान सजावट केली आहे ना यांनी. हा, प्लीज तिथे जाऊन बस ना, मी इथे बसतो. नाही नको, राहू द्या. का? जा ना. असू द्या, समजून घे ना यार. असू द्या. मॅम, मी तुम्हाला सांगितलं ना, या विनर्ससाठीच्या चेअर्स आहेत. मग ते तिथे का बसले?
एक्सक्यूज मी, त्यांना प्लीज तिथेच बसू द्या. तुम्हाला इथे एक चेअर अरेंज करता येईल का? इट्स ओके, बसते मी मागे. गुड, समजूतदार आहेस तशी. ये. जा मॅडम. एक मिनिट, मी बघून आलो. हा, आणि आदित्य श्रीकांत किर्लोस्कर यांचं आगमन झालेलं आहे. आणि रेकॉर्ड ब्रेक व्ह्यूज मिळवणारी त्यांची जाहिरात ही जगातली बेस्ट जाहिरात ठरलेली आहे. मॅम चला, आदित्य सरांना तुम्ही अवॉर्ड द्यायचंय. आलेच. चला, आता तो क्षण आलाय जेव्हा तू समोर असशील आणि आदित्य त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीकडून अवॉर्ड घेत असेल. चला. मिस्टर आदित्य श्रीकांत किर्लोस्कर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि हा अवॉर्ड देण्यासाठी आम्ही बोलावत आहोत नाही, आम्ही त्यांची ओळख करून देण्याची गरजच नाही. त्यांनी बिझनेस वर्ल्डमध्ये स्वतःची ओळख जगभरात निर्माण केली. तुम्ही स्वतःच प्रत्यक्ष बघा त्यांना. लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज गिव्ह देम बिग राउंड ऑफ अप्लॉज. हा अवॉर्ड आज माझ्या मुलाला मिळतोय ही आनंदाची गोष्ट आहेच, पण ह्या अवॉर्डच्या निमित्ताने पालक म्हणून आम्हाला त्यांनी जे आनंदाचे अभिमानाचे क्षण दिलेत ते आमच्यासाठी कुठल्याही अवॉर्ड पेक्षा मौल्यवान आहे. आणि आज एक आई म्हणून मला माझ्या मुलाला थँक्यू म्हणायचंय हे सुंदर क्षण आम्हाला दाखवल्याबद्दल. आदित्य, थँक्यू. खरंच आय एम सो प्राऊड ऑफ यू. मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यावं. पारू, जा. पारू, इथे तमाशा नको, प्लीज जा. अहिल्या, आत्ता नको. घे. अहिल्या, पारू मॅडम, तुम्ही हात लावा ना प्लीज. पारू मॅडम, तुम्ही हात लावा ना.
या शूट मधून पारूला 4 पैसे मिळतील म्हणून तू हे वागलास. पण अरे हे सगळं करण्याआधी एकदा ऍटलीस्ट एकदा सासू मॉमला विचारलं असतंस तर बरं झालं असतं ना. परमिशन नाही घेतलीस ओके फाईन, पण शूट झाल्यानंतर तरी जे काही घडलं ते सगळं जाऊन सासू मॉमला सांगायला हवं होतंस ना तू. आणि प्रीत तू तरी किमान येऊन मला सांगायचं होतंस. हे बघ, आपण काही दिवसात लग्न करणार आहोत. होणारी बायको आहे मी तुझी, या घराची होणारी सून आहे. तुला माझ्यापासून कुठलेही सिक्रेट्स लपवण्याची काय गरज आहे आता? वहिनी मी पण खूप अडवलं आदित्यला, खूप म्हणजे खूप. एक वेळ तर अशी आली की मी आदित्यच्या पाया पडले. म्हणाले की फोन कर वहिनींना, फोन कर, वाटलं तर मी करते. पण माझं कोणीही काहीही ऐकलं नाही हो. ही मूर्ख बाई तोंड मिटून गप्प बसली तर जास्त बरं होईल. वहिनी मला काय वाटतंय माहितीये का, हे सगळं ना या मारुतीने आणि पारूने केलंय. हो, त्यांना आधीपासून माहिती होतं हे सगळं. हे बघा, मला मान्य आहे तुमचा खूप विश्वास आहे यांच्यावर, पण यांचा आहे का तुमच्यावर? नाही. तुम्ही तर भाऊ मानता या मारुतीला, पण यांनी काय केलं, एका भावाने आपल्या बहिणीचा विश्वासघात केला. नाही 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 आईला मॅडम मला माफ करा. मला याच्यातलं काहीच माहिती नाहीये. माहित नव्हतं तर मग आज त्या अवॉर्ड फंक्शनला तू तुझ्या मुलीसोबत हौसेने आला कसा रे? मी सांगते ना बहिणी, या बाप लेकीचा काहीतरी मोठा प्लॅन असणार आहे. आपल्या आदित्यला नादी लावायचं आणि ही किर्लोस्करांची सगळी प्रॉपर्टी हडप करायची. नाही मॅडम, मी शपथ घेऊन सांगतो, माझा जीव गेला तरी हे असले वंगाळी विचार माझ्या डोक्यात येणार नाहीत. आई म्हणायचा अधिकार तू त्याच दिवशी गमावलास ज्या दिवशी तू मॉडेलिंग करायचं ठरवलं. तू शांत व्हा. तू ऐकलं श्रीकांत? हा मुलगा म्हणतोय मी त्याच्यावर विश्वास ठेवावा. ठेवू विश्वास? तू सांग, तुझ्या इतकं मला कोण ओळखतं? मी याच्यावर विश्वास ठेवावा असं वागलाय का हा? तुला वाटायचं ना श्रीकांत की हा अगदी माझ्यावर गेलाय. माझा शब्द कधी मोडत नाही. माझ्या तोंडून शब्द निघायचा राहू दे, मनात जरी विचार आला तरी ओळखतो हा. मग आज कसा चुकला? आपण अपार कष्टाने उभं केलेलं हे किर्लोस्कर साम्राज्य, त्याचे सगळे अधिकार आपण ह्याच्याकडे सोपवलेत, अगदी डोळे झाकून. आणि का नाही, पोटचा मुलगा आहे हा. या हाताने लहानाचा मोठा केलाय त्याला. 5-6 वर्षांचा होता जेव्हा आपण गावदेवीच्या दर्शनाला गेलो होतो. त्या आवारात खेळता खेळता पडला आणि त्याच्या डोक्याला खोक पडली, रक्त व्हायला लागलं. तू त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायच्या गडबडीत होता. मी पटकन साडीचा पदर फाडला आणि त्याच्या डोक्याला पट्टी बांधली. रक्त थांबलं. काही दिवसांनी ती जखम बरी सुद्धा झाली. पण त्यानंतर कित्येक दिवस हा मुलगा त्या पदराचा तुकडा खिशात घेऊन फिरत होता आणि सगळ्यांना सांगायचा, माझ्या आईच्या पदरामुळे मी बरा झालो. आईच्या फाटक्या चिंधीवर भाबडा विश्वास ठेवणारा,
माझ्यावर असीम प्रेम करणारा हा मुलगा, आपल्या घेतलेल्या श्वासाची खबर देणारा हा मुलगा आयुष्यातला इतका मोठा निर्णय घेतो आणि त्याला एकदाही आपल्या आईला सांगावंसं वाटलं नाही. मी कुणीच नाही एका श्रीकांत त्याची. आई बाबा प्लीज आई. आई म्हणायचं नाही मला. दादा यार, सगळ्याचं गिल्ट तू स्वतःला का लावून घेतोयस? हे बघ, त्यावेळेला आपल्या समोर जी काही इमर्जन्सी होती ते बघता आपल्याला जे योग्य वाटलं ते आपण केलं. इट्स सिम्पल. इमर्जन्सी? कसली इमर्जन्सी? नाही नाही प्रीतम, आता तू मला सांगच, त्या दिवशी नेमकं तिथं काय घडलं? बाबा बाबा मी सांगतो, एक मिनिट. दादा काय आहे? नाही रे, आज थांब जरा. काय? आणि तसंही मी एक वाया गेलेला मुलगा आहे, सो फारसा काही फरक पडणार नाही. आणि तू विसरलायस का, हे सगळं माझ्या हट्टामुळे झालं. बाबा मी सांगतो त्या दिवशी काय झालं होतं. प्रीतम, मी फोर्स केला दादाला हरीशच्या जागी उभं राहायला. हरीशच्या जागी म्हणजे? हरीश तर त्या दिवशी शूटिंगला आला होता ना? हो आला होता, मग पण शूटला 5 मिनिट बाकी असताना तो अचानक कुठेतरी गायब झाला. कुठे गेला, कसा गेला, कधी गेला आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही खूप शोधायचा प्रयत्न केला पण तो कुठेच सापडला नाही आम्हाला. बघ वेळ निघून जात होता, हा तर शूट कॅन्सल करायला निघाला होता. बाबा हे प्रोजेक्ट मी लीड करत होतो. इतक्या वर्षांनी आईने पहिल्यांदा माझ्यावर विश्वास ठेवला होता. आणि असं नाहीये की आम्ही आईला कॉल नाही केला, आम्ही केला होता, पण आईच मीटिंग मध्ये होती. मग मीच भाग पाडलं दादाला हरीशच्या जागी मॉडेलिंग करायला. पण हरीश गायब कुठे झाला आणि कसा? हरीशला बेशुद्ध करून गायब करण्यात आलं होतं. तो आम्हाला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये सापडला. हरीश तुला बेशुद्ध कोणी केलं होतं? सावित्री, आमच्या रूम मध्ये जाऊन दामिनी मॅडमची बॅग भरून घेऊन ये लवकर. मारुती दादा या तुम्ही. पारू तूही जा. हरीश प्लीज. मोहन, कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नकोस. आणि आदित्य, एवढं सगळं घडल्यानंतर शूट कॅन्सल करायला हवं होतंस तू, किंवा एवढं सगळं घडल्यानंतर अहिल्याला सांगायला तरी हवं होतंस. मी बोलतो अहिल्याशी, प्रयत्न करतो तिला समजावण्याचा. प्लीज बाबा. मोहन अंकल ऐका ना प्लीज.
मला काय वाटतं, दामिनी आंटींची नसेल या सगळ्यात चूक. आय मीन त्यांनी हे सगळं केलंय असं त्यांच्या अगेन्स्ट आपल्याकडे सॉलिड प्रूफ नाहीये ना. मग आपण फक्त ते स्पॉट बॉयचं ऐकून त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? सी आफ्टर ऑल दामिनी आंटी इज अ फॅमिली. नाही दिशा, हिच्या डोक्यात ना नेहमीच काहीतरी वाईट शिजत आलंय. आजवर बऱ्याच वेळा मी दुर्लक्ष केलं, म्हटलं आत्ता सुधारेल, उद्या सुधारेल. आणि यावेळी हिने जे केलंय ना ते माफ करण्यासारखं नाहीये. विचार कर, हरीशला जे औषध दिलं त्यातून त्याचं काहीतरी बरं वाईट झालं असतं तर. आपलं नशीब तो आज आपल्या समोर उभा आहे. मग खरं तर हिला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवी, पण किर्लोस्कर कुटुंबाचं नाव खराब व्हायला नको म्हणून. अहो मी काही केलंच नाही. मी न केलेल्या गोष्टीची शिक्षा मला का देताय? तुम्ही माझं ऐक, तुम्ही माझं एक मिनिट माझं ऐकून घ्या प्लीज. अहो वेळ लागलाय का तुम्हाला? जे काय झालं त्यात पारूचा काय दोष आहे? बालकाने जे सांगितलं ते ऐकलंय फक्त तिने. मला सांगा बारकी दादा, बालकाच्या शब्दाबाहेर जायची हिंमत तुमच्यात आहे ना माझ्यात आहे? आणि आदित्य बाबांना तरी काय माहिती होतं की गोष्टी या थराला जातील म्हणून? बिचारी पारू काय भोगते हे तुम्हाला नाही कळणार. त्या जाहिरातीच्या लग्नाचा पारूच्या मनावर काय परिणाम झालाय याचा विचार केलाय कधी तुम्ही? त्या दिवसापासून पारू तिच्या